दिल्या, पेवर ब्लॉक दिले, बिरोबा बाबाचं मंदिर केलं, हायमास्ट लॅम्प उभे केले, सगळी कामं आपल्याकडं जे जे काही तुम्ही सांगितलं ते आपण त्या ठिकाणी करत आलोय. आज पहिल्यांदी तुम्हाला मला मतदान रूपी आशीर्वाद देण्याची पहिल्यांदी संधी आली. म्हणजे मी मागचे 10 वर्ष सायाळ्यासाठी काम करतोय आणि आज पहिल्यांदी मला मतदान देण्याची तुम्हाला संधी आली. मला विश्वास आहे मी कधीही कुठला हेतू ठेवून काम केलं नाही. माझ्या डोक्यातही नव्हतं का 2024 ची विधानसभा बी बाळासाहेब लढल. तुम्हाला वाटतं फार प्लॅनिंग लढू राहिला, तसं काही नाहीये. भाऊ वरती गेले म्हणून ही जागा आपल्याला खाली झाली. पण एक परमेश्वराची कृपा असेल की मला हेतू काही ठेवून मी काम केलं नाही, प्रामाणिकपणे काम करत गेलो. माझा जिल्हा परिषद गट 5 गट आहे, परंतु मी तालुक्याच्या सगळ्या भागात कामं करत गेलो. मग मलडोन असेल, सायाळा असेल, वावी असेल, कारण मनात कुठला हेतू ठेवला नव्हता. फक्त येईल त्याचं काम करायचं एवढंच त्या ठिकाणी डोक्यात होतं. परंतु नियतीने मला आज विधानसभेची ही निवडणूक लढवण्याची संधी ही माझ्यावर आलेली आहे आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली आज मी ही निवडणूक लढवतोय. मला विश्वास आहे आपण सर्व मला आशीर्वाद द्याल. एक विकासाचं स्वप्न आणि विकासाचं विजन घेऊन मी पुढे आलोय. दैनंदिन लोकांच्या सुखदुःखात राहतो, संपर्कात राहतो. ज्या ज्या वेळेस काही संधी मिळाली त्यावेळेस प्रचंड विकासाची कामं केली. तुम्हाला माहिती आहे नांदूरला लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं स्मारक केलं. डुबेर सारख्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा करून शिवस्मारक त्या ठिकाणी केलं. निमगाव देवपूरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं स्मारक केलं. गोंदे असल, दोडी असल, नांदूर असल या ठिकाणी सुंदर असे बुद्ध विहार आपण उभे केले. अनेक संकल्पना केल्या. सिन्नर शहरात क्रीडा संकुल उभं केलं. भविष्यातही माझ्या मनात अनेक संकल्पना आहे. तरुणांसाठी अभ्यासिका असेल, व्यायामशाळा असेल, आपल्या परिसरातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. जे जे काही पाण्यासाठी करता येईल, तत्कालीन खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्प त्या ठिकाणी पुढे आला. तुम्हाला विश्वास देतो भविष्यात या नदीजोड प्रकल्पाला चालना देऊन आपल्या तालुक्याला पाण्याच्या बाबतीत आपण समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आज शेजारचा आपला तालुका निळवंडे धरण असेल किंवा पुरचाऱ्यांचं पाणी असेल, यांचे पुढारी किती जागरूक असतात. आपले नेते अशा वेळेस आपले फोन सुद्धा उचलत नाही, अशी परिस्थिती. मला माहिती आहे मागच्या हिवाळी अधिवेशनात ह्या निळवंड्याचं पाणी आपल्या सायळा भागात येण्यासाठी आपले भागवतराव आरोटे साहेब, आपले नाशिकचे नगरसेवक, ते मी विकास 15-20 जण नागपूर अधिवेशनात बाळासाहेब आम्ही गेलो आणि तिथं पालकमंत्री दादा भुसे साहेबांकडे मी या सगळ्यांना घेऊन गेलो. आपल्या तालुक्याचे आमदार ऐकत नव्हते, फोन उचलत नव्हते. परंतु गुरुजी आपण पालकमंत्र्यांना विनंती केली. पालकमंत्र्यांनी चीफ इंजिनियरला फोन लावला, एसीला फोन लावला, सगळ्यांना आमच्या समोर बोलले. परंतु त्यावेळेस आपल्याला काही राजकारणामुळे न्याय मिळू शकला नाही. म्हणजे आपल्या हक्काचं पाणी सुद्धा आपल्याला मिळत नाही, आपलं नेतृत्व आपल्यासाठी भांडत नाही, अशी परिस्थिती. मग नक्की नेतृत्व करतं तरी काय? लोकांच्या सुखदुःखात नाही, विकासाची कामं नाही, लोकांशी नीट बोलायचं नाही, जातीपातीचं घाणेरडं राजकारण करायचं. बांधवांनो, मला गेली 15-20 वर्ष ओळखणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडं येणारा कुठलाही माणूस, माझ्या जवळ येणारा माझा कुठलाही मित्र, त्याला कधीही जातीचा वास माझ्याकडून येणार नाही. माझे सगळ्या समाजामध्ये मित्र आहे. मी कधीही जात म्हणून कोणाकडं काम म्हणून मी पाहिलं नाही. माणूस की ही जात आणि मानवता हा धर्म या भावनेनेच मी काम केलेलं आहे. आणि म्हणून आपण मोठे स्वप्न पहा. या संकुचित बुरसटलेल्या विचारात पडू नका. आपली प्रगती करायची असेल तर मोठा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून या संकुचित विचारात अटकू नका. विकास आणि प्रगतीच्या दिशेने आपल्याला हा तालुका घेऊन जायचा आहे. सायाळा आणि परिसरामध्ये येणाऱ्या काळात सुद्धा शिवार रस्त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला मी विश्वास देतो आपण ठरवलंय की आपल्याला आशीर्वाद मिळाले, आमदार झाल्यानंतर जर कुठलं पहिलं काम करायचं असेल तर 1 नंबर ते पाण्याचं, 2 नंबर आपल्या तालुक्यातले शिवार रस्ते आणि 3 नंबर हा विजेचा प्रश्न. ह्या प्रश्नावर काम करणं खूप गरजेचं आहे. समृद्धी मार्ग गेला, आपण समृद्धीने किती वेळा जातो. आपल्या दारापुढचा शिवार रस्ता कधी होईल हे महत्वाचं आहे.
आणि म्हणून शिवार रस्त्यांना अधिकाधिक प्राधान्य द्यायचंय. या दृष्टीने मला काम करायचंय. मला या तालुक्याचे प्रश्न माहितीये, ते प्रश्न कसे सोडवायचे त्याचं उत्तर माहितीये आणि निश्चितपणानं एक चांगलं प्रामाणिक काम आपण सर्वजण एकत्र येऊन करूया. अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांना संधी दिली, एकदा मला आशीर्वाद आणि संधी देऊन बघा. या तालुक्यात काहीतरी वेगळं काम आपण उभं करून दाखवू हा विश्वास देतो. आपली निशाणी तुतारी वाजवणारा माणूस ही आपली निशाणी आहे. अनुक्रम क्रमांक 1 आहे. या देशाचे नेते ज्यांना महाराष्ट्राचा जाणता राजा आपण म्हणतो ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मला आशीर्वाद दिले. स्वतः शरद पवार साहेब येत्या 12 तारखेला आपल्या सिन्नरमध्ये मला या माझ्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या सर्व मतदारांशी संवाद साधायला ते येत आहे. मी आपल्याला तीही विनंती करेल की 12 तारखेला पवार साहेबांच्या सभेला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. तसेच 9 तारखेला शहा गावामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आदरणीय राजाभाऊ वाजे यांची सभा आपण त्या ठिकाणी आयोजित केली. त्यांचेही विचार आपण ऐकायला या. बांधवांनो, पुढचे 10-12 दिवस या तालुक्याचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतील. सोशल मीडियामध्ये खोट्या नाट्या पोस्ट येतील कोणाच्या नावाने, आपल्याला समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतील. कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका, कुठल्याही अपप्रचाराला फसू नका. एक परिवर्तनाची लाट या तालुक्यात आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.